नमस्कार. मी उषा पाटील. जसं की तुम्ही जाणता, मी महावीर महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करते. आपली भेट आता खूप दिवसानं व्हायला लागलेली आहे. मधल्या काही काळामध्ये आम्ही हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकलो, पण आपण यावेळेला आता कंटिन्यू करूया. आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं होतं आणि या पहिल्या प्रकरणामधले एकूण तीन घटक आपले झालेले आहेत आणि आता त्याच्या पुढचा घटक आहे तो म्हणजे संशोधनाच्या विविध पायऱ्या आहेत. आपण ज्या वेळेला सामाजिक संशोधनाचा विचार करतो किंवा सामाजिक संशोधन हा विषय समजून घेत असतो त्यावेळेला यामध्ये काही सामाजिक संशोधनाची प्रक्रिया ही विविध पायऱ्यांच्या आधारावरती पुढे जात असते किंवा त्याला आपण टप्पे असं म्हणू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा संशोधनामध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संशोधनाची समस्या निवडायची असते. समाजामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती इतक्या समस्या असतात की त्यामुळे आपलं मन हे बऱ्याचदा म्हणजे टेन्शनमध्ये येतो. आपल्याला थोडा त्रास होतो की ह्या समस्या समाजामध्ये का निर्माण होत आहेत आणि मग कुठंतरी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण या विषयामध्ये संशोधन करायला पाहिजे. आणि त्यामुळं प्रत्येक संशोधकांनी किंवा सामाजिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकानं संशोधनाची समस्या निवडणं याला आपण सामाजिक संशोधनामधली सगळ्यात पहिली पायरी मानतो ते म्हणजे समस्या सूत्रण. आपल्याला कोणत्या गोष्टीवरती संशोधन करायचं आहे हे आपण ठरवणं याला आपण समस्या सूत्रण असं म्हणतो. त्यानंतर दुसरी पायरी आहे याच्यामध्ये ती म्हणजे गृहीत कृत्याची निर्मिती. आपण ज्या वेळेला सामाजिक संशोधनाला सुरू करतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्या समाज व्यवस्थेमधून काही गोष्टी ह्या आपल्याला समजायला लागलेल्या असतात. आपण काय पूर्णपणे बौद्धिक प्रगल्भता आपल्याला आलेली नसते, पण काही गोष्टींच्या बद्दलचे आदमास किंवा आपल्याला काही अंदाज हे आपल्याला येत असतात आणि या अंदाजाच्या आधाराने काही गृहीत कृत्याची निर्मिती करणं ही सामाजिक संशोधनाची दुसरी पायरी आहे असं मानलं जातं. त्यानंतर तिसरी पायरी आहे ते म्हणजे संशोधन आराखडा तयार करणं. आपण संशोधनाचं कसं प्रक्रिया कशी पूर्णत्वाकडे न्यायची किंवा सामाजिक संशोधनामध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे याचं नियोजन करणं किंवा याच्यासाठीचा विचार करणं याला आपण संशोधन आराखडा असं म्हणत असतो. ही सामाजिक संशोधनातली तिसरी पायरी आहे. त्यानंतरची चौथी पायरी आहे ते म्हणजे नमुना निवड. आपण खूप मोठा समाज आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचा किंवा प्रत्येक घटनाचा आपण इत्थंभूत अभ्यास नाही करू शकत. आपल्या काही मर्यादा असतात त्यामुळे मग आपण काय करायला पाहिजे, तर सामाजिक संशोधनामध्ये नमुना निवड ही एक प्रक्रिया आहे किंवा हा एक टप्पा खूप महत्वाचा मानला जातो. म्हणजे विश्वातून आपण काही निवडक घटनांचा किंवा निवडक घटकांचा अभ्यास करणं याला आपण नमुना निवड असं म्हणतो. तर हे डिटेलमध्ये आपण याच प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यानंतरचा आहे पाचवा भाग आहे तो म्हणजे तथ्य संकलन आणि तथ्याचं वर्गीकरण करणं. म्हणजे असं बघा की आपण समस्या सूत्रण केलेलं आहे, गृहीत कृत्याची निर्मिती केलेली आहे, आराखडा आपण तयार केलेला आहे, नमुना निवड कसं करायचं आहे याचाही विचार केलेला आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष तथ्य संकलन करायचं आहे, म्हणजे वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे आणि ह्या वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तथ्य संकलन केलं जातं आणि तथ्य संकलन केल्यानंतर त्याचं आपल्याला वर्गीकरण सुद्धा करायचं असतं. ह्या सायंटिफिक बेसवरती आधारलेल्या ह्या पायऱ्या आहेत किंवा संशोधनाच्या आधारावरती आपल्याला या सगळ्या गोष्टींची म्हणजे प्रक्रिया तपासून पाहिजे असते किंवा ही प्रक्रिया त्या पद्धतीनं करायची असते. त्यानंतरचं आहे तथ्याचं विश्लेषण करणं. आपण जी काही समस्येच्या अनुषंगानं जी काही माहिती मिळवलेली आहे तर त्या माहितीचं विश्लेषण करता येणं किंवा केलं जाणं हे सुद्धा सामाजिक संशोधनामध्ये महत्वाचं मानलं जातं. आणि त्यानंतर सामाजिक संशोधनामधली शेवटची पायरी आहे ते म्हणजे निष्कर्ष काढणं आणि अहवाल लेखन करणं.
आपण बघा शाळेमध्ये 8वी 9वी 10वीला प्रयोगाच्या वहीमध्ये प्रयोग लिहित असायचं आणि त्यामध्ये त्या प्रयोगाचा उद्देश काय आहे, प्रयोग कशा पद्धतीचा प्रयोग करायचा आहे, प्रयोगाचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाबरोबर आपल्याला त्याचं कृती कशी केलेली आहे, आपण अनुमान कुठला काढलेला होता आणि त्याचं शेवटी म्हणजे निष्कर्ष काय काढलेले आहेत आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे अहवाल लेखन. या पद्धतीनं आपण पुढे जात होतो आणि या पद्धतीनंच आपण काम करत होतो. तर हे सामाजिक संशोधनातले हे महत्वाचे 7 टप्पे आहेत. आता या सगळ्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करूया किंवा मी तुम्हाला आता समस्या सूत्रण म्हणजे काय, ते कसं करायचं असतं याच्याबद्दलचं सविस्तर मांडणी आपण आता या भागामध्ये करणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला असं बघायला मिळतं की सामाजिक संशोधनाच्या ज्या विविध पायऱ्या आहेत किंवा जे टप्पे आहेत यामधला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे समस्या सूत्रण. सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचं ध्येय आहे. संशोधक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. संशोधनाचे स्वरूप देखील वैज्ञानिक आहे. म्हणून कोणतीही सामाजिक घटना किंवा समस्येचं अध्ययन हे वैज्ञानिक पद्धतीद्वारे केलं जातं. नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्रामध्येही वैज्ञानिक पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे संशोधन हे नैसर्गिक शास्त्रांच्या मध्ये सुद्धा होत असतं आणि संशोधन हे सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा होत असतं. जसं की समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे सर्व सामाजिक शास्त्र आहेत. तर या सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा सतत संशोधन होत असतं. नैसर्गिक शास्त्रामध्ये जे संशोधन केलं जातं ते प्रयोगशाळेमध्ये केलं जातं, पण सामाजिक शास्त्रांच्या मध्ये संशोधन करत असताना समाज हाच एक खूप मोठी प्रयोगशाळा असतो आणि या समाजातल्या व्यक्तीवरती समाज घटकांचा किंवा सामाजिक समस्यांचा काय परिणाम होतो याचा आपल्याला अभ्यास जर करायचा असेल तर सामाजिक संशोधन पद्धती ही अतिशय महत्वाची मानली जाते. कारण काय, तर या सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीच्या आधारानं आपण बोलत असतो. आपण ज्या वेळेला एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या घटकाचं मूल्यमापन करतो आणि त्याचं ज्या वेळेला सादरीकरण करत असतो तर त्यावेळेला आपण मोघम बोलून चालत नाही. आपल्याकडे ठोस पुरावे पाहिजेत आणि ते ठोस पुरावे आपल्याला कधी मिळणार आहेत, तर ज्या वेळेला आपण सामाजिक संशोधन पद्धतीचा वैज्ञानिक पद्धतीच्या द्वारे ज्या वेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला हे चांगल्या प्रकारचे निष्कर्ष काढता येणार आहे. आणि त्यामुळं संशोधनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर समस्या सूत्रण, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर संशोधनाची समस्या आपण कशी निवडायची, प्रत्येक संशोधकाच्या किंवा प्रत्येक अभ्यासकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मला जी समस्या भेडसावेल ती माझ्या बरोबरच्या असणाऱ्या लोकांना ती समस्या आहे असं कदाचित वाटणार पण नाही. त्यामुळं माझी आवड निवड ही इतर लोकांच्या पासून वेगळी आहे आणि मला असं वाटतं की मला या गोष्टीमध्ये संशोधन करायचं आहे, या घटनेचं मला संशोधन करायचं आहे, ही घटना का घडली याच्या मला मुळापर्यंत जायचं आहे. तर एखाद्या सामाजिक समस्येबद्दल आपण ज्या वेळेला अस्वस्थ होतो किंवा ज्या वेळेला आपल्याला त्या प्रश्नाची उकल करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते तर अशी एक विशिष्ट अशी एक प्रकारची समस्या असते की ज्या समस्येवरती आपल्याला काम करायची इच्छा होते. उदाहरणार्थ काय आहे तर समाजामध्ये आपण असं बघत असतो की आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला असं बघायला मिळतं की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे जास्त, भारतातल्या इतर प्रांतामध्ये पण आहे, पण आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर आपण महाराष्ट्राचा विचार करणार आणि या महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. आपण सदन भागामध्ये राहतो आणि या दोन समस्यांच्या आधारावरती जर आपण एखाद्या समस्येवर अभ्यास करायचा विचार केला तर तो तुम्ही करू शकता. म्हणजे संशोधकाची स्वतःची आवड निवड ही समस्या निवडीमध्ये खूप महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. आता तुम्ही बघा की आपण सदन भागामध्ये राहतो तर स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे पन्हाळा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे असं शासनानं जाहीर केलेलं आहे. आता पन्हाळा हा कोल्हापूर जिल्ह्याशी निगडीत आहे
त्यामुळं एक सधन भाग आहे, म्हणजे एवढा सधन भाग असून सुद्धा या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण का आहे याची आपल्याला कुठंतरी उकल करायची आहे. आणि म्हणून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्येचं अभ्यास करणं, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं हा आपण समस्या सूत्रण किंवा हा विषय आपण आपल्या संशोधनासाठी निवडू शकतो. दुसरं मी तुम्हाला जसं सांगितलं की खेडे म्हणजे विदर्भामध्ये की जो भाग मागासलेला आहे, पावसाळा हा कधी व्यवस्थित पडत नाही, तिथं पीक पाणी हे काही खूप चांगल्या पद्धतीनं येत नसतं. म्हणजे एकूणच काय आहे तर एकूणच तो शेतीवरती आधारलेला जरी भाग असला तरी पण शेती ही तिथं फार चांगल्या पद्धतीनं पिकवली जात नाही. जी काय आहे ती नापीक आहे, पाऊस जास्त पडतो, पाऊस कमी पडतो, कोरडवाहू जमीन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी श्रम करतो पण त्याला त्याचा मोबदला योग्य प्रमाणात मिळत नाही आणि मग शेतकरी कर्ज काढतो. त्या कर्जाच्या परतफेडीमध्ये तो स्वतः इतकं त्याच्यामध्ये गुंतून पडतो की शेवटी आत्महत्येनं आपलं आयुष्य संपवून टाकतो. तर आपल्याला या दोन समस्या किंवा या दोन घटना यांचा आपल्याला या विषयांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण समस्या सूत्रणामध्ये आपण ह्या दोन्हीपैकी कोणत्याही समस्येवरती किंवा अभ्यासकाच्या कोणत्याही आवडीनिवडीच्या समस्येवरती आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. आता समस्या सूत्रण म्हणजे नेमकं काय असतं तर संशोधनाची सुरुवात ही वैज्ञानिक पद्धतीनुसार विषयाच्या निवडीपासून होते. सर्वप्रथम संशोधकाला स्वतःच्या आवडीचा कोणता विषय निवडायचा आहे याच्यावर त्यांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या सामान्य विषय क्षेत्राचे विशिष्ट संशोधन समस्येमध्ये रूपांतर केले जाते. संशोधनाचा विषय निवडल्यामुळे त्याची दिशा निश्चित होते. संशोधनाचा विषय काळजीपूर्वक निवडला असेल तर पुढील संशोधनामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. प्रश्न कुठला निवडायचा हा त्या संशोधकानं आपल्या आवडीनुसार ठरवायचं असतं. मला जर वाटलं की कारागृहामधल्या महिला कैद्यांचा मला अभ्यास करायचा आहे तर महिला म्हणून त्यांचा समाजातला स्थान काय आहे आणि आज त्या कैदी म्हणून जेलमध्ये कशा प्रकारचे जीवन जगत आहेत ही माझी जिज्ञासा आहे आणि म्हणून मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर मी परितक्तांवरती सुद्धा अभ्यास केलेला आहे की परितक्ता ही का होते, समाजामध्ये परितक्तांचा आज दर्जा काय आहे किंवा लग्न झालेली स्त्री ही सासरी गेल्यानंतर तिच्या कोणत्याही सबळ म्हणजे कारणाशिवाय तिला घरातनं बाहेर काढलं जातं. तर हा एक स्त्री अस्तित्वाला असणारा एक मानसिकतेचा भाग आहे की ज्याच्यावरती मी संशोधन केलेलं आहे की परितक्ता ही निर्माणच का होते, का कुटुंबामध्ये तिला सामावून घेतलं जात नाही, का समजूतदारपणा दाखवला जात नाहीये. तर अशा या दोन विषयांच्या वरती मी माझं संशोधन केलेलं आहे. माझा तो आवडीचा विषय असल्यामुळे प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार विषय हा ठरवायचा असतो आणि त्यांनी त्या पद्धतीनं आपलं संशोधनाचं जे काही नियोजन आहे ते करायचं असतं. आता संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये साहित्य वाचावं लागतं, लेख वाचावे लागतात, आकडेवारी तपासावी लागते. याच्या आधारानं तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती संकलित करावी लागते. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी समस्या संशोधनासाठी निवडतो तर त्या समस्येच्या अनुषंगाने आपलं वाचन झालं पाहिजे. आपण किमान त्याच्याबद्दलची जेवढी पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, नेटवरती उपलब्ध आहेत किंवा एखाद्या लेखकानं त्यांच्याबद्दल काही लिहून ठेवलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती ही आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही विधवा स्त्रियांच्या वरती संशोधन करणार असाल तर विधवांच्या म्हणजे त्यांचं संकल्पनेचा अर्थ काय आहे, ही संकल्पना कुणी मांडली, कशी आली, याचा सर्व अभ्यास हा आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही समस्या निवडा तर त्या समस्येच्या खोलापर्यंत जाऊन तिथून अभ्यास आपण करणं आणि मग त्या अनुषंगाने जितके काही साहित्य असेल, काही कथा कादंबऱ्या असतील, काही कुणी सामाजिक समस्यांचं वर्णन केलेलं असणार आहे, तर अशी सगळी पुस्तकं तुम्ही त्या अनुषंगाने वाचायला पाहिजेत. म्हणजे तुमची त्या समस्येकडे बघण्याची एक मानसिकता तयार होते
आणि त्या अनुषंगाने आलेले लेख वाचणं किंवा गॅझेटमध्ये जर त्यांच्या अनुषंगाने काही आकडेवारी प्रसिद्ध झाली असेल तर त्या आकडेवारीचा सुद्धा विचार करणं. कारण आपल्याला ह्या सगळ्याच्या आधारावरती आपण निवडलेली समस्या ही अभ्यास करण्या योग्य आहे की नाही एवढी तरी आपल्याला तिथं चाचपणी करता येते. म्हणून ही सगळी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे आणि ह्या माहितीचा वापर आपण समस्या निवडीसाठी करणं हे गरजेचं आहे. संशोधक संशोधनासाठी निवडलेल्या सामान्य विषय क्षेत्रातील संशोधन समस्येचे विशिष्ट संशोधनासाठी निवडण्यात आलेले सामान्य विषय क्षेत्रामध्ये विशिष्ट पैलू निश्चित करणे म्हणजे समस्या सूत्रण होत. म्हणजे समस्या सूत्रणाची ही एक सुटसुटीत समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेली एक व्याख्या आहे की ज्यामध्ये आपल्याला असं कळतं की आपण साधारणपणे वयाची 20 ओलांडली किंवा त्याच्यानंतर आपण ह्या संशोधनाकडे आपली बौद्धिक प्रगल्भता आल्यानंतर मग आपण या विषयाकडे वळत असतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की या वर्षी आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट तुम्ही 4 लोकांनी मिळून करायचा आहे. तर हा प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला संशोधनाच्या या सर्व टप्प्यातून जायचं आहे किंवा या सर्व पायऱ्या एक एक पुढं करतच तुम्हाला त्या संशोधनापर्यंत पोहोचायचं आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला असं सांगेन, समस्या सूत्रण म्हणजे काय, तर ज्या विषयामध्ये आपल्याला आवड असेल त्या विषयाची आपण अभ्यासासाठी संशोधनासाठी निवड करणं याला म्हणायचं असते समस्या सूत्रण. आता दुसरा भाग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे गृहीतकृत्याची निर्मिती. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगेन की एक बौद्धिक प्रगल्भता आपल्याला आलेली असते एका विशिष्ट, असं म्हटलं जातं की वय वर्ष 18 पूर्ण झाली की आपल्याला बौद्धिक प्रगल्भता येते. समाजातल्या काही गोष्टींच्याकडे आपण डोळसपणानं बघायला लागतो किंवा ही गोष्ट अशी का घडली, हे असं का घडतं याचं कुठंतरी आपण मनामध्ये चिंतन करायला सुरू करतो. म्हणजे हळूहळू आपल्याला एखाद्या गोष्टीचं अवलोकन करून घेण्याची सुरुवात आपल्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या विचारामध्ये ती झालेली असते. तर ज्या वेळेला आपण संशोधन करतो तर त्या संशोधन करत असताना गृहीतकृत्याची निर्मिती, आता हा गृहीतकृत्याची निर्मिती हा एक सायंटिफिक वर्ड आहे, पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर याचा अर्थ बघितला तर एखाद्या घटनेबद्दल अंदाज बांधणे किंवा कयास लावणे हा अर्थ आपल्याला गृहीतकृत्याच्या निर्मितीमध्ये समजून घ्यायचा आहे. संशोधनाला दिशा निर्धारित करण्यासाठी संशोधन समस्येचे एक संभाव्य उत्तर शोधले जाते. त्या संभाव्य उत्तराला लक्षात घेऊन त्या आधारावरती संशोधन कार्य केले जाते. त्यास गृहीतकृत्य असं म्हणतात. आता मी तुम्हाला उदाहरणार्थ मी परितक्तांचा जो काही संशोधन केलेला आहे याच्या आधारावर मी असं माझं गृहीतकृत्य मांडलेलं होतं की एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर मुलीचं लग्न करून द्यायचं, लग्न करून दिलं की ती सासरी जाते आणि तिनं सासरी आनंदानं चांगलं राहावं, म्हणजे तिनं सगळ्या लोकांना आपलंसं करावं आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं. म्हणजे विवाह हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा अटळ घटक आहे. म्हणजे हे लग्न हे सगळ्यांचंच होत असते. तर हे लग्न होत असताना आपण काय म्हणत असतो की त्या घरातली लोक चांगली असतील ना, ती लोक तिला सांभाळून घेतील ना, किंवा तिला तिथं राहणं आरामदायक असेल ना, ह्या ज्या गोष्टी आपण लग्न करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये त्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात त्याला म्हणायचं असते गृहीतकृत्य. म्हणजे अंदाज बांधतो आपण, त्या घरातली माणसं चांगली असतील, आपल्या मुलगीला सांभाळून घेतील, हे जे आपण अंदाज बांधतो ना, या अंदाजानं आपण गृहीतकृत्य असं म्हणायचं असते सामाजिक संशोधनाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला आता पुढं असं बघायचंय की संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येतं. पूर्वीचे सिद्धांत, वैयक्तिक अनुभव किंवा विचाराच्या आधारे गृहीतकृत्याची निर्मिती केली जाते. गृहीतकृत्य हे सैद्धांतिक दृष्ट्या स्पष्ट, सोपं, विशिष्ट समस्येच्या अनुकूल आणि निरीक्षण करण्याच्या दृष्टीने योग्य असलं पाहिजे. गृहीतकृत्य हे सामाजिक संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर असतं. म्हणून संशोधकाने अतिशय काळजीपूर्वक
गृहीतकृत्याची निर्मिती केली पाहिजे. गृहीतकृत्य हे खरे ठरेल असे नाही, ते उपलब्ध तथ्यांच्या आधारावर खरे किंवा खोटे ठरू शकते. गृहीतकृत्यामुळे संशोधनाला एक दिशा प्राप्त होते. संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची तथ्ये संकलित केली पाहिजेत याची कल्पना संशोधकाला येते. आणि यासाठी म्हणून गृहीतकृत्य, कारण मी तुम्हाला सामाजिक संशोधनाबाबत असं सांगितलं की समाज ही एक खूप मोठी प्रयोगशाळा आहे आणि ह्या समाजामध्ये व्यक्तीचं वर्तन समाजमान्य पद्धतीनं व्हायला पाहिजे असं समाजातल्या बहुतेक लोकांना वाटत असतं, पण ती लोक तशी वागत नाही. बऱ्याचदा समाजामध्ये ज्या गोष्टीला चांगलं म्हटलं जात नाही, समाजामध्ये ज्या गोष्टींना मान्य केलं जात नाही, असे वर्तन किंवा अशा प्रकारचं वर्तन समाजामध्ये लोक करत असतात. तर ती लोक अशा प्रकारचं वर्तन का करतात, तर आपण काय म्हणतो, बहुतेक ती झोपडपट्टीत राहणारी असतील. म्हणजे हे एक असं कायमचं गृहीतकृत्य आहे बघा, की झोपडपट्टीत राहणारी मुलं चोरी करतात, हे गृहीतकृत्य आहे. आता झोपडपट्टीत राहणाऱ्या सगळ्या मुलांचा जर आपण सर्वे केला तर तुम्हाला काय सगळीच्या सगळी मुलं चोऱ्या करतात असं आढळून येणार नाही. तर त्यातली काही मुलं असतील, म्हणजे झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा एक प्रभाव हा त्या मुलांच्या मनावरती असणार आहे. पण सरसकट सगळीच मुलं चोऱ्या करतात असं आपण नाही म्हणू शकत. पण ज्या वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की गृहीतकृत्य ज्या वेळेला आपण मांडतो, तर जर का समजा तुम्ही बालकामगारांवरती अभ्यास करताय, तर बालकामगार काही चांगल्या सदन कॉलनीमध्ये तुम्हाला सापडणार नाही. ते कुठं मिळणार आहेत, तर झोपडपट्टीमध्ये, गलिच्छ लोकवस्ती असेल किंवा अगदी अशी दुर्गम झोपडी वजा राहणीमान असणाऱ्या लोकांच्या भागामध्ये आपण गेलो तर तुम्हाला तिथं बालकामगार मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतील. तर हे गृहीतकृत्य असं असतं की ज्याच्या आधारावरती आपल्याला संशोधनाला दिशा मिळते, ज्याच्या आधारावरती आपण संशोधनाचे टप्पे पूर्ण करण्याच्या मार्गक्रमण करत असतो. हे गृहीतकृत्य खरं आहे का खोटं आहे हे संशोधन केल्यानंतर ते ठरत असतं. आणि त्यासाठी म्हणून गृहीतकृत्य मांडणं, एखाद्या वस्तुस्थितीचा किंवा एखाद्या समस्येच्या बाबतीमध्ये मनामध्ये अंदाज बांधणं, याला आपण गृहीतकृत्य असं म्हणतो. ही सामाजिक संशोधनातली दुसरी पायरी आहे की जी अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर तिसरं पायरी आहे ती म्हणजे संशोधन आराखडा. आराखडा आपण कशाला म्हणायचं असतं, तर हे बघा की ज्या पद्धतीनं टेलर एखादा कपडा म्हणजे कपडा कापायला घेत असतो आणि त्याला एक शर्ट शिवायचा आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे एक 2 मीटरचं कापड आहे आणि या 2 मीटरच्या कापडावरती त्याला एक शर्ट शिवायचा आहे. तर हे कापड तो हंतरतो आणि त्या कापडावरती शर्टाची पुढची बाजू, शर्टाची मागची बाजू, त्याची बाही, कॉलर, हे सगळं तो त्या आराखड्यानं तिथं तयार करतो. त्या कपड्यावरती तो मार्किंग करतो आणि एकदा त्यानं डोळ्याचं खालनं घातलं की हे असं असं आपल्याला कटिंग करायचं आहे की मग तो कात्री हातात घेतो आणि मग त्या कपड्याला तो कट करून त्याचा शर्ट शिवून देतो. नेमकं हेच आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये करायचं असतं. आराखडा हा एक रफ स्केच असतं की ज्याच्या आधारावरती आपल्याला पुढं जायचं आहे. जसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे बघा, आपल्याला 1000 स्क्वेअर फुटाची जागा दिलेली आहे आणि सांगितलं की तुम्ही ह्याच्यावर घर बांधून घ्या. आपण असंच नाही घर बांधू शकणार, आपल्याला त्या जागेचं योग्य पद्धतीनं पहिल्यांदा मूल्यमापन करायला पाहिजे की म्हणजे ह्या 1000 स्क्वेअर फुटामध्ये आपण कसलं घर बांधू शकतो. मग खाली किती खोल्या घ्यायच्या, वरती किती खोल्या घ्यायच्या, पुढं किती सोडायचं, पाठीमागं किती सोडायचं, हे सगळं आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करावं लागतं किंवा पहिल्यांदा आपल्याला सगळं हे ठरवून घ्यावं लागत असतं. यालाच म्हणायचं असते आराखडा तयार करणं, रफ स्केच तयार करणं. संशोधन करत असताना आपली समस्या ठरलेली आहे, समस्येच्या अनुषंगाने आपण गृहीतकृत्य सुद्धा मांडलेली आहेत. आता आपल्याला गृहीतकृत्यानंतरची पायरी ती म्हणजे आराखडा आहे. संशोधन कार्याचं नियोजन करण्यासाठी संशोधन आराखडा तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. संशोधन विषयाच्या अनुषंगाने संशोधन आराखडा तयार केला जातो. संशोधन आराखड्यामध्ये संशोधनाची रूपरेषा निश्चित करता येते
संशोधन आराखड्यात नमुना निवड, निरीक्षण योजना करणं, तथ्य संकलनाचं नियोजन करणं, तथ्य संकलनासाठी कोणती साधनं वापरायची आहेत या संबंधीचं नियोजन करणं, याला म्हणायचं असते आराखडा तयार करणं. तर तथ्य संकलनाच्या कार्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या कशा निवारण करायच्या आहेत याचा विचार सुद्धा आपल्याला संशोधन आराखडा निश्चित करत असताना करायला लागतो. संशोधन आराखड्यामुळे संशोधकाला संशोधन कार्य सुरळीतपणे व अचूकपणे करणं शक्य होतं. संशोधन उद्दिष्टानुसार संशोधन आराखड्याचे परिचयात्मक, वर्णनात्मक, निदानात्मक आणि प्रयोगात्मक असे 4 प्रकार पाडले जातात आणि संशोधक आपल्या दृष्टीनुसार संशोधन आराखड्याचे स्वरूप निश्चित करतो. संशोधन प्रक्रियेतील संशोधन आराखडा ही एक खूप महत्वाची पायरी आहे. आपलं दुसरं प्रकरण जे आहे ते पूर्णपणे हे संशोधन आराखड्यावरती आहे. त्यामुळे टप्प्यामध्ये जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आराखडा हा कशासाठी लागतो, तर पुढच्या आपल्या संभाव्य अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण आराखडा तयार करत असतो. तर संशोधन हे खूप मोठं काम आहे तसं बघायला गेलं तर हे काम करत असताना त्याच्याबद्दलची पूर्व नियोजन करणं याला आपण संशोधन आराखडा असं म्हणू शकतो. त्यानंतर चौथी पायरी आहे ते म्हणजे नमुना निवड करणं. आता समाज हा खूप मोठा आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचा आपण अभ्यास नाही करू शकत. आता उदाहरणार्थ जर का समजा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुशिक्षित स्त्रियांचं आज स्टेटस काय आहे किंवा त्यांच्या सुशिक्षित स्त्रियांच्या वरती टीव्ही सिरियलचा पडणारा प्रभाव हा जर आपल्याला संशोधनाचा विषय असेल तर आपल्याला सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व महिलांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. मग त्या आता उदाहरणार्थ आपण असं समजून घेऊया की कोल्हापूरची लोकसंख्या ही 1 लाख आहे आणि 1 लाखापैकी 50,000 ह्या महिला आहेत. तर ह्या 50,000 महिलांचा आपल्याला अभ्यास करणं शक्य आहे काय? नाही. आपल्याला कितीतरी दिवस, कितीतरी महिने, कितीतरी वर्ष लागतील 50,000 महिलांचा अभ्यास करायसाठी. पण सामाजिक शास्त्रामध्ये नमुना निवड हे एक असं हा एक असा टप्पा आहे की याच्या आधारावरती आपण या 50,000 मधून 5% म्हणजे फक्त 500 हा आपल्या आवाक्यातला भाग आहे. तर या 500 महिलांचा अभ्यास आपण करू शकतो. आता मग ह्या महिला ज्या आहेत 500 महिला ज्या आहेत तर यांचा आपण विभागणी करायला पाहिजे. म्हणजे काही महिला या ग्रामीण भागातल्या असतील, काही महिला या शहरी भागातल्या असतील. आता शहरी भागातल्या म्हटल्या तर मग पुन्हा नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या खूप त्याच्यामध्ये असे आपल्याला वेगवेगळेपणा असलेला आपल्याला बघायला मिळतं. तर यामध्ये नमुना निवड आपण करताना कसं करायचं, तर संशोधनाच्या उद्दिष्टानुसार संशोधक संशोधन आराखडा तयार करतो. त्यानंतर संशोधक त्या संशोधन आराखड्यानुसार कार्य करण्याला सुरुवात करतो. संशोधन विषयाच्या संदर्भात संपूर्ण विश्वाचं संशोधक अध्ययन करू शकत नाही, कारण वेळ, पैसा, श्रम या गोष्टींचा विचार करूनच संशोधकाला आपलं संशोधन कार्य करायचं असतं. संशोधनाविषयी संबंधित असणाऱ्या समग्राचा आकार हा फार मोठा असतो. समग्रातील सर्वच एककाचं अध्ययन करणं संशोधकाच्या मर्यादेपलीकडे असतं. तसेच ते अध्ययन करण्याची आवश्यकताही नसते. त्यामुळे संशोधक आपल्या संशोधन विषयाचे समग्र निश्चित करून त्या समग्रातील प्रातिनिधिक नमुना निवडतो. नमुना निवड करताना संशोधकास वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. नमुना निवडीच्या संभाव्यता व असंभाव्यता अशा 2 पद्धती आहेत. यापैकी कोणत्या पद्धतीने नमुना निवड करायचं हे संशोधकांनी ठरवायचं असतं. नमुना निवड करताना समग्राची एकरूपता, प्रातिनिधिकता, नमुन्याची शक्यता व निष्कर्षाची पर्याप्तता ह्या नमुना निवड पद्धतीच्या मूलभूत तत्वाचे संशोधकाला पालन करावे लागते. त्यामुळे नमुना हा योग्य व प्रातिनिधिक स्वरूपाचा असतो. अशा नमुन्याच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे संपूर्ण समग्राला लागू पडतात. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या 50,000 महिला
आता 50,000 महिलांचा अभ्यास करणं काय आपल्याला शक्य नाही आहे, तर त्यातल्या 5% निवडल्या, 50,000 मधल्या 5% म्हणजे 500 झाल्या. या 500 मधल्या सुद्धा 250 महिला या ग्रामीण भागातल्या आणि 250 महिला या शहरी भागातल्या. अशा पद्धतीनं आपण निवड केली तर आपलं संशोधनाचं काम करणं सोपं जातं. तर आता जसं आपण इथं बघितलं की नमुना निवडीचे प्रकार हे 2 आहेत. एक म्हणजे संभाव्यता नमुना निवड आहे आणि दुसरा आहे असंभाव्यता नमुना निवड आहे. आपल्या संशोधनाच्या या विषयाच्या अनुषंगाने नमुना निवड हा एक पूर्ण स्वतंत्र आपल्याला टॉपिक आहे. तर त्या टॉपिक मध्ये आपण या पद्धतीचं विश्लेषण किंवा त्याची सविस्तर मांडणी आपण त्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर आता फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं की समग्रातून थोड्याशा म्हणजे जसं आपण गव्हाच्या पोत्यामध्ये गहू कुठल्या क्वालिटीचा आहे हे बघण्यासाठी गव्हाच्या पोत्याला जरा टोचा मारायचा आणि ओंजळीमध्ये गहू येतात आणि त्या ओंजळीच्या वर्ण आपण ठरवतो की पोत्यातला गहू सगळा चांगला असणार आहे. तोच प्रकार आपल्याला संशोधनाच्या दृष्टीने नमुना निवड करण्यासाठी तोच प्रकार आपल्याला करायचा असतो. त्याच्यानंतर आहे चौथं, पाचवं आहे तथ्य संकलन आणि त्याचं वर्गीकरण. आपल्याला आता आपण नमुना निवड केलेली आहे. आता या नमुना निवड जे काही नमुन्या निवडीमध्ये आपण जे घटक वेगळे काढलेले आहेत तर त्यांच्याकडे जाऊन आपल्याला सत्य परिस्थिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे काय आहे तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्या लोकांच्याकडे आपल्याला जायला पाहिजे, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतील किंवा त्यांची काही अनुसूची तयार करून त्यांच्याकडनं माहिती मिळवणं, याला म्हणायचं असते तथ्य संकलन. कारण आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्यावरती दूरदर्शनवरील मालिकांचा काय प्रभाव आहे हा आपल्या संशोधनाचा विषय आहे असं जर आपण ठरवलं तर आपल्याला ह्या महिलांच्या मुलाखती घ्यायला पाहिजे की तुमच्यावरती काय प्रभाव पडला, कोणत्या सिरियल बघता, त्यातली तुम्हाला कुठली व्यक्तिरेखा आवडते, अशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे आणि ह्याला म्हणायचं असते तथ्य संकलन. म्हणजे वस्तुस्थिती माहीत करून घेणं याला म्हणायचं असते तथ्य संकलन. आता संशोधन विषयाच्या संदर्भात ज्या घटना महत्वाच्या असूनही अनुभवक्षम्य व प्रचितीक्षम असतात त्या घटनांना तथ्य असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यातून सगळ्यांना सारखेच अनुभव येतात म्हणजे ते झाले अनुभवक्षम. आणि प्रचितीक्षम म्हणजे काय तर त्या घटनांच्या मुळे आपल्या सगळ्यांना एकसारखी प्रचिती येते. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की दुपारच्या वेळी ग्रामीण भागातल्या असू देत किंवा शहरी भागातल्या असू देत महिला या टीव्ही सिरियल बघतातच, हे आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. आणि या अनुभवाच्या आधारानं किंवा या प्रचितीच्या आधारानं आपल्याला आता तथ्य संकलन करायचं आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे किंवा याला आपण तथ्य असं म्हणू शकतो. संशोधन कार्याची सुरुवात व शेवट तथ्याच्या आधारानेच होत असते. प्रस्थापित सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी किंवा नवीन ज्ञान मिळवून त्यांच्या संदर्भात नवीन सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी तथ्यांची आपल्याला मदत घेतली जाते. थोडक्यात संशोधन कार्याचा आत्मा म्हणजे तथ्य संकलन होय. कारण जर आपण वस्तुस्थितीत जाणून घेतली नाही तर जे काही आपण लोकांच्या समोर सादर करतो ते मोगम असणार आहे. म्हणजे तथ्य संकलनामध्ये आपण वस्तुस्थितीला भिडण्याचा प्रयत्न करतो, वस्तुस्थितीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं हाच तथ्य संकलन हा संशोधनाचा आत्मा मानला जातो. आपण लोकांच्याकडे जाऊन लोकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आपल्याला संशोधन कार्याचा आत्मा म्हणजे तथ्य संकलन आहे हे आपण विसरून चालणार नाही. आता यामध्ये आपल्याला बघायचं की तथ्य संकलनामध्ये 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ढोबळमानानं 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे समस्येच्या अनुषंगाने आपल्याला हवी असलेली माहिती स्वतः मिळवणं. या पद्धतीनं मिळवलेल्या माहितीला प्राथमिक स्त्रोत असं म्हणतात. निश्चित हेतू पुढे ठेवून ही माहिती स्वतः मिळवलेली असते. म्हणजे जर का समजा आपल्याला महिलांच्याकडनं ही माहिती जाणून घ्यायची की या महिलांच्यावरती दूरदर्शनवरच्या मालिकांचा काय प्रभाव पडलेला आहे तर आपल्याला त्या महिलांच्याकडं स्वतः जावं लागणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागणार आहे. जर खेडेगावात राहत असतील तर
खेडेगावातल्या महिलांच्या पर्यंत पोहोचावं लागेल. शहरी भागामध्ये राहणाऱ्या असेल तर शहरी भागातल्या महिलांच्याकडे स्वतः आपल्याला जावं लागणार आहे आणि आपण त्यांची माहिती ही मुलाखतीच्या द्वारे म्हणजे आपण प्रश्न विचारायचं आणि त्या महिलांनी उत्तरं द्यायचं. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण जे तथ्य संकलन करतो त्याला म्हणायचं असते प्राथमिक तथ्य संकलन. म्हणजे फेस टू फेस आपण प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं ते देणार आहेत आणि त्यामध्ये ती काय संबंधित व्यक्ती किंवा जो उत्तरदाता आहे, आपल्याला उत्तर देणारी जी व्यक्ती आहे ती काय आपल्याला खोटं सांगत नसते, तर ती सुद्धा आपल्याला खरी खरी माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडनं सरळ जाऊन माहिती संकलन करणं म्हणजे सरळ वस्तुस्थिती संकलन करण्याचा प्रयत्न करणं याला आपण प्राथमिक स्रोत असं म्हणतो. आणि आता दुसरा ह्याच्यामध्ये आहे इतरांनी जमा केलेल्या माहितीवरून संशोधकांनी माहिती संकलित करणे, याला म्हणायचं असते दुय्यम माहिती संकलन. किंवा म्हणजे आपण इतिहासामध्ये असं बघतो की शिवाजी महाराजांचा काळ हा त्या काळामध्ये अनेक लोकांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता काय शिवाजी महाराजांचा काळ नाहीये, पण आज सुद्धा आपण शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास आपण आज सुद्धा करू शकतो. हे कशाच्या आधारावरती करू शकतो, तर त्या काळामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे काही संशोधन झालेलं आहे किंवा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराबद्दलचं जे काही एक वर्णन झालेलं आहे त्याच्यावरून शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजेच काय, तर कुणीतरी हे सगळं ज्ञान मिळवून ठेवलेलं आहे, ते वाचन करून आपण आपलं ज्ञान वाढवतो आहे, याला म्हणायचं असते दुय्यम स्त्रोत. म्हणजे तथ्य संकलनासाठी याही पद्धतीचा वापर आपल्याला करता येतो. आता हे तथ्य संकलन केल्या त्याचं वर्गीकरण पण करावं लागते. म्हणजे आपण नुसतं तथ्य संकलन करणं हे काय संशोधनामध्ये अपेक्षित नसतं, तर त्याचं वर्णन पण करायला पाहिजे. म्हणजे कसं बघा की आपण दूरदर्शन मालिकांचा विचार करायला लागलोय आणि या दूरदर्शनच्या मालिकांचा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिलांवर होणारा प्रभाव. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण भागातल्या महिलांचं पहिल्यांदा बघायला पाहिजे की त्यांचं दैनंदिन त्यांचं शिक्षण किती आहे, त्या घरातली कुठली कुठली कामं करतात, कुठल्या वेळेला बसून कुठल्या सिरियल बघत असतात, हे तिथलं सगळं वर्णन आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कुठल्या ठिकाणी मालिका बघण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे हे सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. तर हा एक आपल्या जिज्ञासेचा विषय आहे. तर मिळालेल्या माहितीचं वर्गीकरण सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तथ्याचं वर्गीकरण याच्यामध्ये अभ्यास विषयासंबंधी तथ्य संकलन केल्यानंतर त्या पुराव्याचे वर्गीकरण करणे हे वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. अभ्यास विषयासंबंधी संशोधकाने जी माहिती संकलित केलेली असते ती गुंतागुंतीची असते आणि बरीचशी अवास्तव असते. त्यातून काही अर्थ काढणं हे संशोधकाला अवघड जातं, त्याला ते शक्य नसतं. म्हणून जमा केलेल्या माहितीची अभ्यास विषया संदर्भामध्ये विभागणी करणं आवश्यक असते. तेव्हा एखादी वस्तू, घटना, व्यक्ती इत्यादीचे त्यांच्यातील साम्य भेदाप्रमाणे गट केले जातात, त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे कसं, तर ग्रामीण भागातल्या महिला जास्त सिरियल बघतात का शहरी भागातल्या बघतात, खेडेगावामधल्या महिलांचं साक्षरतेचं प्रमाण काय आहे आणि शहरी भागातल्या महिलांचं साक्षरतेचं प्रमाण काय आहे, खेड्यामधल्या महिला दुपारचा वेळ आणखी कुठल्या कारणासाठी घालवतात आणि शहरी भागातल्या सुद्धा. म्हणजे दोन्हीच्या मध्ये तुलना करत असताना काही प्रश्न हे सारखेच आहेत पण त्याची उत्तरं वेगळी वेगळी असतील आणि त्या वेगवेगळ्या उत्तराच्या आधारावरती आपण मिळालेल्या माहितीचं वर्गीकरण करायचं आणि मग काही निष्कर्ष, साम्य म्हणजे सारखेपणा कुठं आहे आणि भेद कुठं आहे, या दोन्ही गोष्टीचं वेगळेपण करणं याला म्हणायचं असतंय वर्गीकरण. त्यानंतर आहे 6वं आहे ते म्हणजे तथ्याचं विश्लेषण. आता आपण वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर आता आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे. तथ्य विश्लेषण कसे करायचे याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे घर बांधणी करत असताना घराच्या उभारणीसाठी शक्य होईल त्याप्रमाणे सुचेल त्या मार्गाने असणारी साधन सामुग्री आपण संकलित केलेली असते.
पण घरासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री म्हणजे सिमेंट, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा उपलब्ध होऊन त्याचा ढीग करून ठेवला म्हणजे साधन सामुग्रीच्या ढिगाला आपण काही घर म्हणणार नाही आहे. तर ती साधन सामुग्री तर आवश्यक आहेच, पण या अवास्तव, अस्ताव्यस्त व अव्यवस्थित असणाऱ्या साधन सामुग्रीची रचना विशिष्ट पद्धतीने करणे आवश्यक असते. प्रत्येक वस्तूच्या सहाय्याने घराला विशिष्ट रचना प्राप्त करून आपल्याला द्यायची असते. त्याप्रमाणे विविध तथ्य संकलन पद्धतीने विविध व पुष्कळ माहिती संशोधकांनी मिळवलेली असते. पण त्या माहितीच्या आधारे अभ्यास विषयाचे स्वरूप स्पष्ट होत नाही. त्या माहितीमध्ये व्यवस्था निर्माण करण्याची गरज असते. त्यातील परस्पर संबंध, संघटन, व्यवस्थीकरण जाणीवपूर्वक केल्याशिवाय विविध व पुष्कळ माहितीचे अर्थबोधन होणे शक्य नसते. पण ही एक अशी महत्वपूर्ण अवस्था आहे की संशोधकांनी थोडा विचार करून या सर्व माहिती व घटकांचे सुव्यवस्थित विश्लेषण करणे, दोन घटनांमधील संबंध स्पष्ट करणे, कार्यकारण भाव किंवा विशद करणे इत्यादी बौद्धिक साधनांच्या आधारे आपल्याला वर्गीकरण किंवा विश्लेषण करताना त्याचा आधार घ्यावा लागतो. तथ्याचं विश्लेषण हे काल्पनिक, व्यक्तिनिरपेक्ष किंवा मर्यादित स्वरूपाचे असून चालणार नाही, तर ते व्यक्तिनिरपेक्ष, तार्किक व काही मूलभूत गुणांवर अवलंबून असणं गरजेचं असतं. निसर्गातील घटनांमध्ये जरी गुंतागुंत असली व सत्कृत्य दर्शनी त्याची स्थिती गोंधळून टाकणारी असली तरी त्यामध्ये व्यवस्थितपणा व अनुक्रम आणणे हे केवळ विश्लेषणाच्या प्रक्रियेमुळे शक्य होते आणि विश्लेषण करणे हा एक वैज्ञानिक संशोधनाचा पाया मानला जातो. जसं की आपण आता बघायला लागलोय की दूरदर्शनच्या मालिकांचा ग्रामीण आणि शहरी भागातल्या महिलांवर होणारा परिणाम. आता याचं विश्लेषण आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला आता माहिती मिळालेली आहे, माहितीचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. ग्रामीण भागातल्या महिला वेगळ्या, शहरी भागातल्या महिला वेगळ्या, हे सगळं आपण आता केलेलं आहे. पण याचं विश्लेषण करायला पाहिजे म्हणजे काय, तर ग्रामीण भागातल्या महिलांना दुपारचा वेळ हा मोठ्या प्रमाणात मिळत असतो आणि त्या वेळेमध्ये बऱ्याचशा महिला या दूरदर्शनवरच्या सिरियल या बघत असतात आणि हे आपलं ग्रामीण भागातल्या म्हणजे अडाणी आहेत, पूर्णपणे गुंतून गेलेल्या बघायला मिळतात. शिक्षण म्हणजे साक्षरतेचं प्रमाण ग्रामीण भागातलं जर आपण बघितलं तर खूप कमी असलेलं साक्षरतेचं प्रमाण बघायला मिळतं. पण जर आपण शहरी भागामध्ये हेच प्रमाण बघितलं तर शहरी भागामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. त्या म्हणजे सगळ्याच शहरातल्या महिला या दुपारी दूरदर्शन मालिकाच बघतात असं काय आपल्याला बघायला मिळत नाही. कुणी लघु उद्योग करते किंवा कोणी नोकऱ्या करतात, तर नोकरी आल्यानंतर काही उद्याच्या अभ्यासाची तयारी केली जाते, प्रिपरेशन केली जाते. अशा पद्धतीची विविधता कामामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. तर ही विविधता जी आहे ती आपल्याला विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये मांडता आली पाहिजे. यालाच म्हणायचं असते तथ्याचं विश्लेषण करणं. आणि त्यानंतर आता याच्यातली शेवटची पायरी आहे ती म्हणजे निष्कर्ष काढणे किंवा अहवाल लेखन करणे. ही संशोधनाची शेवटची पायरी आहे. विश्लेषणाच्या आधारानं संशोधक काही निष्कर्ष काढतो. जर संशोधनाची सुरुवातीला संशोधकांनी गृहीतकृत्याची मांडणी केली असेल तर संकलित केलेल्या तथ्याच्या आधारे ते गृहीतकृत्य सत्य आहे की नाही हे संशोधक तपासून पाहतो. जर संशोधन अध्ययनाचे निष्कर्ष मूळ गृहीतकृत्याशी विसंगत असतील तर संशोधकाला गृहीतकृत्याचा त्याग करावा लागतो. गृहीतकृत्य पुराव्याच्या आधारे प्रमाणित झाले तरच ते सिद्धांत स्वरूपामध्ये स्वीकृत होतात किंवा ते प्रमाणित झाले असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर संकलित तथ्याच्या पुराव्या आधारे संशोधकाला त्या सिद्धांतामध्ये काही सुधारणा करता येऊ शकतात. म्हणजेच संशोधकाला सिद्धांताची पुनर्मांडणी करावी लागते. त्याला त्या पद्धतीनंच म्हणजे अभ्यास हा करावा लागतो. आपण बघा
काही संशोधन केल्यानंतर आपण अंदाज बांधलेले होते, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की झोपडपट्टीतली मुलं ही मोठ्या प्रमाणामध्ये बाल कामगार आहेत किंवा बाल गुन्हेगार आहेत, अशा प्रकारचा आपला अंदाज आहे. पण आपण ज्या वेळेला ह्या झोपडपट्टीमध्ये जाऊन अभ्यास केला तर आपल्याला असं बघायला मिळालं की खूप कमी, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी मुलं ही बाल कामगार किंवा बाल गुन्हेगार असलेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपलं जे काही एक मत किंवा आपण जे काही गृहीत धरलेलं होतं की सरसकट सगळी मुलं म्हणजे बाल कामगार असतात किंवा बाल गुन्हेगार असतात, तर हे जर संशोधन केल्यानंतर आपलं हे गृहीत कृत्य जर चुकीचं आहे असं आपल्या निदर्शनाला आलं तर आपण ते गृहीत कृत्य त्याचा त्याग केला पाहिजे आणि आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारानं आपण नवीन अशा प्रकारचा सिद्धांत मांडला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर आपल्याला असं आढळून आलेलं आहे की झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं सुद्धा दुपारी मन लावून अभ्यास करतात, चांगल्या प्रकारच्या शिकवणीला जातात आणि ते सुद्धा अभ्यासामध्ये मग्न असलेले पाहायला मिळतात. म्हणजे ही मुलं बाल कामगार किंवा बाल गुन्हेगार नाही आहेत, हे आपण संशोधनातून सिद्ध केलेलं आहे. याला म्हणायचं असते की सिद्धांताची मांडणी करणं किंवा हे जे निष्कर्ष आपण संशोधनातून काढतो या निष्कर्षाला संशोधनाची जर जोड दिली तर ते निष्कर्ष ठोसपणानं आपण समाजातल्या लोकांच्या समोर आणू शकतो. इतकी ताकद आहे बघा या संशोधनामध्ये. आणि आता अहवाल लेखन जे आहे यामध्ये सुद्धा संशोधकाने केलेले संशोधन हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. हे काय आपण स्वतःसाठी करत नाहीये. कुठल्याही सामाजिक समस्येच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण संशोधन करतो तर ते संशोधन लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे. त्यासाठीच तर आपण संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून हेच तुमचं संशोधन हे लोकांच्या पर्यंत जर पोचवायचं असेल तर आपल्याला त्याचा एक अहवाल, एक रिपोर्ट रायटिंग करणं गरजेचं आहे. अन्यथा ते संशोधन कार्य केवळ संशोधकापुरतं मर्यादित राहील, लोकांना कळणार नाही. आणि म्हणून संशोधनाचा अहवाल तयार करणे आवश्यक असून हे संशोधनाचे शेवटचे कार्य आहे. संशोधन अहवालामध्ये प्रस्तावना, समस्येचं समस्येचं वर्णन आपल्याला करायचं आहे. आपण ही समस्या का निवडली हे सुद्धा आपल्याला अहवालामध्ये नमूद करावं लागतं. त्यानंतर आपल्या संशोधनाची उद्दिष्ट काय होती, अध्ययन क्षेत्र काय होतं, अध्ययन पद्धती कुठली होती, नमुना निवड कशी केलेली आहे, संशोधनाचं कार्य हे आपण कसं टप्प्याटप्प्याने पुढं करत गेलेले आहोत, आपण आपल्या संशोधनाचं विश्लेषण कसं केलेलं आहे, निष्कर्ष कोणते काढलेले आहेत आणि आपण जो काही एका विषयाचा अभ्यास केलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण काही सूचना मांडतो, काही नवीन अशा प्रकारे काही सजेशन देण्याचा प्रयत्न करतो. तर या सर्व गोष्टीचं सविस्तर विवरण करणं आवश्यक असतं आणि यालाच आपण अहवाल आणि अहवाल लेखन असं त्याला म्हटलं जातं. आणि मग त्या अहवालामध्ये त्या आपल्या संशोधनाला जरुरी असणारी अशी सर्व परिशिष्ट त्या ठिकाणी जोडणं. म्हणजे जर का समजा आपण मुलाखत अनुसूची तयार केली असेल तर ती मुलाखत अनुसूची सुद्धा आपण त्या अहवालाबरोबर जोडणं गरजेचं आहे. म्हणजे जो कोणी तिसरा माणूस तुमचं केलेलं संशोधनाचा विचार करणार आहे तर तुम्ही कुठले मुद्दे लक्षात घेऊन संशोधन केलेलं आहे या गोष्टी तिसऱ्या माणसाला सुद्धा स्पष्ट होतात. इतकी पारदर्शकता आपल्या संशोधनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अहवाल जो आहे हा अहवाल म्हणजे आपल्या संशोधनाचा एक सारांश रूपानं केलेली मांडणी असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे आपले असे एकूण बघा 6 टप्पे आहेत संशोधनाचे की जे तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये स्वतः हा संशोधनाचा भाग करावा लागणार आहे. आणि हे 6 टप्पे की ज्याच्या आधारावरती आपण वैज्ञानिक पद्धतीनं सामाजिक समस्येशी, सामाजिक घटनेशी किंवा सामाजिक घटकांच्या बद्दलचा आपण विचार करत असतो. तर तो विचार करत असताना आपल्याला या 7 टप्प्यांचा अवलंब करावा लागतो किंवा त्या टप्प्यानंच केलेला जो काही अभ्यास असेल त्यालाच आपण वैज्ञानिक पद्धती असं म्हणू शकतो. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढचा भाग घेऊन आपण त्याचा विचार करूया. धन्यवाद.